तुम्हाला माहिती आहे का, उपवासासाठी इडली सांबार सुद्धा केलं जातं. हो, बरोबर ऐकलं. या नवरात्रीत करूया इडली सांबारची रेसिपी. ती रेसिपी आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे, की उपवासासाठी कसं बनवायचं आहे. डिटेलमध्ये पूर्ण रेसिपी दिलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1/4 कप साबुदाणा घेतलाय, त्याची बारीक पीठ करून घेतलेला आहे. आता 1 कप भगर घ्यायची आहे. वरई, भगर, सामा राईस जे तुम्ही नाव म्हणत असाल ते घ्यायचं आणि याला बारीक करून घ्यायचं आहे. ही जी वरई आहे, हे वरईचं तांदूळापासून बारीक केलं म्हणून याचा कलर हलका वेगळा दिसतो आहे. पण रेग्युलर भगर ही पांढरी दिसते आणि त्याच्या इडल्यासुद्धा पांढऱ्याच येतात. आता तयार केलेल्या पिठामध्ये आपण 1/4 कप दही ॲड केलेलं आहे. मीडियम आंबट दही आहे हे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय. मीठ नेहमी दह्यावर नाही, तर साईडला टाकायचं, दहीवर टाकायचं नाही. अ, ही टिप लक्षात ठेवा. आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आता आधी दह्याच्या मिश्रणामध्ये जितकं पाणी आहे ते वापरलं. मग याच्यामध्ये थोडं-थोडं करत 1 कप पाणी लागलंय मला साधारण. पण थोडं-थोडं करतच घाला, कारण की कितपत पाणी लागेल तुमच्या बॅटरला हे मी सांगू नाही शकत. सो याला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे ही अशी. हे बघा असं हलकसं पोरेबल कन्सिस्टन्सी ठेवली आहे. अर्धा तास बाजूला झाकून देऊयात. आता सांबार करायला घेऊया. सांबारसाठी काय केलंय, जो भोपळा असतो ना लाल भोपळा, तो बारीक स्मॅश करून घेतलेला आहे. आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. तेल पण वापरू शकतात तुम्ही. तुपामध्ये मी भेंडी टाकून घेणार आहे आणि ती परतून घेणार आहे. भेंडी का आधी परतायची? कारण की ती चिकट व्हायला नको, म्हणून भेंडी ही परतून घ्यायची आहे. हलकी भेंडी परतली, की ती आपण काढून घेऊया. बऱ्यापैकी भेंडी परतताना शिजून जाते. भेंडीला वेळ लागत नाही, म्हणून मी ती आता काढून घेतलेली आहे. आता उरलेल्या तुपामध्ये एक काळा वेलदोडा घेतलाय, मोठा वेलदोडा ज्याला म्हणतात. दालचिनीचा छोटासा तुकडा जे उपवासाला चालतं. जिरं घातलेलं आहे. तुम्ही खात नसाल उपवासाला तर स्किप करू शकतात. आणि 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण जिन्नस दाखवते, जे तुम्ही वापरत असाल ते ॲड करा. जे वापरत नसाल ते स्किप करा. तर आता याच्यामध्ये जे आपण प्युरे करून घेतलेली होती लाल भोपळ्याची, ती आपण टाकून घेतलेली आहे आणि याला आपण, कारण की हा कच्चा भोपळा आहे म्हणून 2 मिनिटं याला छान आपण परतून घेणार आहोत. 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी शिजवलेला बटाटा घेतलेला आहे, जो मी किसून घेतलेला होता. शिजवून स्मॅश करून घेतलेला बटाटा घेतलाय. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही शिजवलेलं केळं, रताळं हे सुद्धा वापरू शकतात. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि काही स्पाइसेससुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत. लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार. काळी मिरी पावडर, कारण की काळी मिरीसुद्धा उपवासाला चालते. नसेल खात तर स्किप करा. फक्त लाल तिखट, साधं प्लेन लाल तिखट घ्यायचं आहे. ते टाकायचं, नाहीतर हिरवी मिरचीचा ठेचा टाकला तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. पाणीसुद्धा घालताना कितपत घालायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये माझी बरीचशी प्युरी होती. सो त्याच भांड्यामधून मी पाणी टाकून विसळून घेऊन आणि मग टाकलेलं आहे. सो आता मला कन्सिस्टन्सी आधी सुरुवातीला पातळ ठेवायची, कारण की हे नंतर घट्ट होतं सांबार. तर मी अजून याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. सो तुम्हाला जर जास्त घट्ट हवं असेल, तर तुम्ही पाणी जास्त घालू नका. पण मला हलकं मीडियम कन्सिस्टन्सी हवी, त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे. बटाटा पण त्याचं चिकटपणा सोडेल आणि भोपळा आणि भेंडी सगळ्यांचं मिळून छान घट्टसरपणा येईल. चवीनुसार याच्यामध्ये चिंच घातलेली आहे. चवीपुरतं मीठ आणि साखर. साखर का? कारण की आपण चिंच वापरलं आहे, त्यासाठी. सांबारमध्ये चिंच मॅन्डेटरी असतं. काहीतरी आंबट असावं, तर ते घातलं, नाही तर आमचूर पावडर घातलं तरी चालेल. आता याला उकळी आल्यानंतर त्याच्यात भेंडी टाकून घेतलेली आहे आणि भेंडी टाकल्यानंतर पुन्हा 5 ते 10 मिनिटं शिजवलं की आपलं सांबार तयार होणार आहे. आता सांबार रेडी होतो, त्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. सांबार रेडी होतं म्हणजे 10 मिनिटं शिजतं तोवर आपण जे भिजवलेला वरईचा तांदूळ किंवा साबुदाणा आहे ते बघणार आहोत. आता याचं मिश्रण आहे ते परफेक्ट आहे. याच्यात मला अजून पाणी ॲड करायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये सोडा किंवा इनो त्याच्यापैकी तुम्ही वापरू शकतात. मी 1/4 टीस्पून खाण्याचा सोडा वापरला आहे आणि त्याच्यावरती पाणी टाकून हलक्या हाताने मिक्स करून ॲक्टिवेट करायचं आहे. पण तुम्हाला सोडा किंवा इनो स्किप करायचा असेल तर दही टाकल्यानंतर 5 ते 6 तास
हे फर्मेंट होऊ द्या आणि मग वापरा, म्हणजे मग दही किंवा सोडा घालण्याची गरज पडणार नाही. आता आपण रेग्युलर इडली जसं स्टीम करतो, तसं इडली पात्राला तेल किंवा तूप लावून घ्या आणि रेग्युलर इडली जशा आपण स्टीम करतो, तसं 15 मिनिटासाठी ह्या इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. इडली इकडे स्टीम होते, तोपर्यंत बघा आपलं सांबारसुद्धा रेडी झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि छान घट्टपणा आलेला आहे सांबारला. सो सांबार रेडी आहे आणि जसं-जसं अजून थंड होणार ते अजून घट्ट होणार आणि आंबटपणा, गोडपणा पण छान उतरतो याच्यामध्ये. इडलीसुद्धा स्टीम होऊन रेडी झालेली आहे बघू शकतात. अगदी सॉफ्ट, हलकी, मऊ झालेली आहे इडली. तोडून दाखवते. तर अशा पद्धतीने आपलं इडली आणि सांबार दोन्ही रेडी आहे. आता सर्व्ह करून घेणार आहोत. तुम्ही उपवासाला काय बनवणार आहात? तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी अप्रतिम आहे. उपवासाला नेहमी-नेहमी आपण वैतागतो 9 दिवस काय खायचं? ब्रेकफास्टला, लंचला किंवा डिनरला तिघांपैकी तुम्हाला ही रेसिपी जशी सुटेबल असेल तशी बनवा. कशी वाटली ही रेसिपी ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत. तर बघा मी सांबारसुद्धा सर्व्ह करून घेते आहे. कन्सिस्टन्सी बघू शकतात सांबारची परफेक्ट आहे. थोडं वेगळं लागतं चवीला, पण नक्कीच खूप छान लागतं आणि सांबार नुसतं सूप म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकतात जर तुम्हाला इडली खायची नसेल तर. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.